माणिकराव कोकाटेंची आमदारकी पुढील सुनावणीपर्यंत कायम. सर्वोच्च न्यायालयात घटनापीठासमोर सुरू असलेल्या प्रकरणामुळे सुनावणी होऊ शकली नाही. सदनिका गैरव्यवहार प्रकरणी शिक्षा सुनावली गेल्यानंतर माणिकरावांची आमदारकी धोक्यात आली होती. नागपूर जिल्ह्यात सर्व शाळांच्या वेळा बदलण्याचे निर्देश. अंगणवाडी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आता सकाळी 7 ते 10:30 वाजेपर्यंत भरवण्यात याव्यात. विदर्भातील वाढतं तापमान पाहता जिल्हा प्रशासनाचे आदेश. नागपुरात फिटनेस प्रेमींकडून धावत्या मेट्रोमध्ये दंड बैठका, व्यायाम आणि झुंबा डान्स. फिटनेस संदर्भात जनजागृती करण्यासाठी फिटनेस क्लबचा अनोखा उपक्रम. पश्चिम बंगालच्या मेदिनीपूर जिल्ह्यात दांतन इथे भाजपच्या प्रचारालयीत गोंधळ. भाजप उमेदवार अजित कुमार जाना यांच्या समर्थनार्थ निघालेल्या बाईक रॅलीवर हल्ला. या हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा भाजपचा आरोप. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी घेतली अमेरिकेचे पाकिस्तानातील राजदूत नताली बेकर यांची भेट. दोन्ही देशांनी शस्त्रसंधी वाढवावी. पाकिस्तानी परराष्ट्र मंत्र्यांचा अमेरिकी राजदूतांना सल्ला. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या बेकायदेशीर टॅरिफ धोरणाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका. 3.3 लाख कंपन्यांना $166 अब्ज व्याजासह परत मिळणार. त्यासाठी अमेरिकेत आजपासून ऑनलाईन पोर्टल सुरू.